नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायक मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर इथे दर्शनासाठी. जवळपास 2-2.5 महिन्यानंतर मी व्हिडिओ बनवणार आहे. तर मग म्हटलं देवाचं दर्शन घेऊया आणि तिकडचाच व्हिडिओ बनवूया. तर आज आम्ही सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर इथला व्हिडिओ बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आमच्यासोबत हा शेवट पूर्णपणे बघत राहा. तर मग चला आमच्यासोबत तुम्ही पण प्रवास करा. आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत. इथून मंदिरात जायला बसची सुविधा आहे आणि इकडे टॅक्सीसुद्धा आहेत ज्याच्याने मंदिरापर्यंत सोडलं जातं. हा मार्केट आहे दादर. AC बस आहे त्यामुळे उन्हाळ्यातून पण छान वाटतं. किती तिकीट? 11 रुपये फुल तिकीट आहे आणि 4 रुपये हाफ तिकीट आहे बस. हाय आदी 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 प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालं आहे. बघा पाटील सिद्धिविनायक मंदिर आणि आतमध्ये मोबाईलला व्हिडिओ करायला मोबाईलमधून व्हिडिओ करू देत नव्हते म्हणून आतमधून नाही दाखवलं. हे बाजूचा सगळा परिसर आहे मंदिराच्या. पाणी भरायचं थंड पाणी नाही आहे पाणी आणि हा मग ती भरून घ्या. आज सोमवार होता, गर्दी नव्हती आणि छान लवकर आम्हाला पटापट म्हणजे दर्शन झालं बाप्पाचं, त्यामुळे छान वाटलं. इकडे असा परिसर आहे. रविवारी मंगळवारी असे वार असले की भरपूर गर्दी असते, पण आजचा वार सोमवार होता आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे फार गर्दी नव्हती. पटापट बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो बाहेर. हे सगळं इकडचं परिसर आहे मंदिराचं. मंदिरामध्ये ना तुम्ही दर्शन घेतलं ना की थोडा वेळ बसू पण शकता. तसे बसण्यासाठी सोय आहे इथे. हे बघ इकडे अशी छान हां इथे छान अशी दुकानं आहेत जिथे तुम्ही बाप्पासाठी फुलं, हार, प्रसाद असं घेऊ शकता. छान आहे. चला आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासासाठी. छान वॉशरूमची वगैरे सुद्धा सोय आहे इथे, त्यामुळे वॉशरूमसुद्धा कोणाला इकडे यूज करता येईल. त्यासाठी काही चार्जेस वगैरे नाही. आणि हे मंदिराचं काम चालू आहे इकडे. चला आता आम्ही इथून निघालो आहोत मंदिरातून. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे चाललो आहोत आणि टॅक्सी पकडली आहे. टॅक्सीमधून आता तिकडे चाललो आहोत. ना तिथे किती गर्दी आहे ते बघावं लागेल, पण आज तिथे पण शक्यतो गर्दी नसेल. रविवारी वगैरे जास्तच असते, आज नसेल कदाचित. तर आता टॅक्सीमधून तिकडे चाललो आहे. हां आता इकडे महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडे आम्ही पोहोचलो आहोत. परिसर आहे, दुकानं वगैरे आहेत. अद्विकांचा झोपला आहे. चला हळूहळू पुढे.
आणि पायऱ्या चढत चढत मंदिरात जात आहोत. गेले तिघे. इथे चेकिंगसाठी आहे. आता देवी मातेचं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि इथून दाखवण्याचा प्रयत्न करते मी मातेचं. हां हे बघा. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आतून नाही व्हिडिओ काढता आला, पण इथून काढते. छान इथे पण छान दर्शन झालं. धक्काबुक्की काही झाली नाही. मस्त. इकडे गर्दी कमी आहे त्यामुळे आरामात दर्शन झालं आहे. आणि हा देव मंदिराच्या आतला परिसर आहे. इकडे अशा या साड्या आहेत. गर्दी अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. बरं झालं आज आलो आहे आम्ही. निदान नीट दर्शन घेता आलं आहे. छान दर्शन झालं. मंदिराच्या हे मातेचं मंदिर आणि छान वाटतं. वातावरण एकदम छान आहे. चला इथून ना पाठी समुद्र आहे. आता ते आपण समुद्र बघायला जाऊया. पण आता काम केलं आहे ब्रिजचं त्यामुळे बघायला भेटेल नेट की नाही ते माहीत नाही आहे. बघूया. पूर्ण भराव टाकला आहे इथे. इथपर्यंत पाणी होतं पूर्ण पहिलं आणि आता बघ समुद्र इथून खूप लांब गेलं आहे. तिकडून तिथे पूर्ण ब्रिज केला आहे त्याने तिथून जायला रस्तासुद्धा केला आहे. पण पूर्वी पूर्ण पाणी होतं त्यामुळे खूप छान वाटायचं बघायला. पण हेही गरजेचंच आहे. हां हां आम्ही मागे आलेलो तेव्हा इथे काम चालू होतं आणि पोरं खूप पहिले आलेलं. किती वर्ष झाली तरी 1-2-3 वर्षानंतर आलो आहे ना इथे. 2-3 वर्षानंतर आलो आहे इथे. सगळं बदललं आहे पूर्ण. इथे पूर्ण पाणी होतं तिथे आता रस्ता झाला आहे. अरे बापरे केवढा फरक. समुद्र गायबच झाला इथून. ते गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे. इकडे ना पूर्वी खूप गर्दी असायची कारण इथे समुद्र होता आणि आता बघा इथे समुद्र गायब झाला आहे. इथे पूर्ण पाणी लाटा उसळायच्या आणि आता इथून पूर्ण समुद्र गायब झाला आहे. हे पूर्वी समुद्राच्या इथे खाली उतरू नये म्हणून बांधलेल्या होत्या आणि आता बघा इथे अजिबात समुद्र नाही की समुद्राचं पाणी नाही. इथून मस्त ब्रिज केलाय आणि ब्रिजवरून गाड्या जात आहेत. काही वर्षापूर्वी इथे समुद्र होतं, पाणी होतं, ते बघण्यासाठी गर्दी व्हायची. आता इकडे पूर्णपणे गाड्यांचा झाला आहे रस्ता. समुद्र नाहीसा झाला आहे. हे पण गरजेचंच आहे. सो पण सनसेट बघ छान वाटतंय. आरू मंदिराच्या बाहेर आलो आहोत महालक्ष्मीच्या इथे आणि बरोबर गेटच्या समोर हे गेटच्या समोर अंबानी हाऊस हा इथे. आणि हे इकडे आपण हे महालक्ष्मी मातेचं गेट. चला तर आता पुढे जाऊया, बघूया आता काय करायचं ते. लता मंगेशकरचं पण तिथेच पुढे लता मंगेशकरांचं पण आहे ना बंगला. चला ते बीचवर पोहोचलो आता आम्ही. आता आम्ही इकडे गिरगाव चौपाटीवर पण आलो आहे. म्हटलं वेळ आहे खूप तर जाऊया फिरूया.
हा हे बघा छान वातावरण आहे इकडे. पाणीपुरी. चला हे समुद्राच्या इथे चाललो आहे आम्ही पुढे. नाही 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 आणि ये पाण्यात जायचे. कपडे नाही आणले तर नको नको पाण्यात नको नको तेव्हा तिकडे असू दे नको पाण्यात. किती घाण असेल ना. हा पाण्यामध्ये नको कारण ना ते एकदम उतार आहे असा रिस्की आहे ते थोडं पाणी तिथलं. आणि ते ना सपाट असं नाही आहे ते थोडं उतार असल्या कारणाने भीती वाटते. नको मुलांना पाण्यामध्ये थोडा वेळ इथे इकडे इकडे जरा दिसेल जरा. हां नाही ठीक आहे इकडे. मस्त वाटतंय बघा ना एकदम राईट टाईमला आलो आहे आपण. पण आता हे सगळं ना असं नवीन नवीन बांधकाम करतात ना त्यामुळे थोडं बदलत चाललंय सगळं. गणपती विसर्जन पण इकडेच होतं ना लालबागचं वगैरे. गिरगाव चौपाटी ना. गर्दी किती असणार तेव्हा. भरपूर गर्दी असते इकडे पूर्ण भरलेलं असतंय. चला थोडं आता एन्जॉय करूया मस्त त्याला काय बसूया. म्हणतात मरीन ड्राईव्ह तो. हा तो आहे marine नेकलेस drive ना क्वीन्स नेकलेस. क्वीन्स नेकलेस. हाय. खूप छान बीच आहे. आवडलं ना मस्त मस्त. फिरून कंटाळलो जरा भूक लागली म्हणून इथे आता आम्ही एक साधा डोसा मागवलाय. पोरांना पण खूप भूक लागलेली खेळून झाले होते. कसं आहे अद्विक अद्विक डोसा कसा आहे. छान आहे आवडलं तुला आरो तुला. हा ते आता खाण्यामध्ये गुंग झालेत सगळे. खूप छान आहे खरंच क्रिस्पी आहे. चटणी आणि तो सांबार पण खूप छान आहे. छान वाटतं खायला बघ. आवडलं ना अद्विक तुला. पावभाजी पण आलेली आहे. वाव. मस्त. घ्या चला पावभाजी पण सुरुवात करा. ओके आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. ट्रेनमध्ये गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ नाही केला ट्रेनमध्ये. अरू इकडे अरू इकडे. तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. इकडे